त्यामुळे एवढ्या प्रेमाची सवय नाही. एवढं प्रेम मला या ठिकाणी भेटतं याचा आनंद आहे. आणि मुळात जी जर्नी तुम्ही म्हणताय तर तुमच्यासारखीच आहे. म्हणजे पहिली ते चौथी नगरपरिषद जोगटणा प्राथमिक शाळा नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षण झालंय. मग 5वी ते 10वी जीवनिकास विद्यालय उमरेडमध्ये शिक्षण झालंय. त्यानंतर 11वी 12वी जीवनिकास कनिष्ठ महाविद्यालय सायन्समध्ये आणि 10वीमध्ये 95% आणि 12वीमध्ये 90% असं तालुक्यातून वगैरे पहिलं होतं. त्यानंतर फर्ग्युसनला गेलो. BSc 2022ला मी पूर्ण केलं आणि मग त्यानंतर आधीच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असं ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे मग पुढे मग 2023ला पहिलं यश म्हणजे नगरपरिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी म्हणून भेटलेलं होतं. आणि त्यावर्षी 2024ला माझी ती जॉईनिंग झाली तुमसर नगर परिषदेला. त्यानंतर STI म्हणून जे सप्टेंबर महिन्यामध्ये रिझल्ट लागला कंबाईन परीक्षेचा 2024, त्यामध्ये स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि आता होपफुली राज्यसेवेचा रिझल्ट 2024चा त्यामध्ये असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स अशा पद्धतीनं काही म्हणताय स्पर्धा परीक्षेच्या संबंधाने आणि मोटिवेशन वगैरे आपण जेव्हा म्हणत असतो तर मी या ठिकाणी प्रचंड संघर्ष करून आलो आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. फर्ग्युसनमध्ये असताना आम्ही मित्र म्हणायचे की उद्या MPSC आणि UPSC पास केल्यानंतर आम्ही जेव्हा भाषण देऊ आणि तेव्हा सांगू की आम्ही अगरबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून ही परीक्षा पास केली आहे, तेव्हा पुढच्या लोकांना तेही ऐकावं लागेल. परंतु असा कुठलाच संघर्ष करता मी सांगणार नाही. मुळात स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचं आहे त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मला अशा वाटतात की माझ्याबद्दल त्या ॲक्ट झाल्यात किंवा वर्क झाल्यात. त्यापैकी अशी गोष्ट आहे की मोटिवेशन ही मुळातच काल्पनिक गोष्ट आहे आणि जे काही आहे ते इंटरनल डिसिप्लिन आहे ते जेव्हा वर्क व्हायला लागतं आणि हा क्रक्स आपल्याला स्पर्धा परीक्षेतला समजायला लागतो तेव्हा मला वाटते की आपण यशाच्या जास्त जवळ गेलेलो असतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये कुठलीही इमोशनॅलिटी किंवा भावनिकतेने वागून चालत नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला प्रॅक्टिकॅलिटीने आणि प्रॅक्टिकल आणि क्रिटिकल डिसिजन मेकिंग करून पुढे जावं लागतं. म्हणजे आपण जे काही ठरवून या क्षेत्रात आलेलो होतो ते जर भेटत नसेल तर मग इतर क्षेत्रांकडे लक्ष द्यायचं नाही असं अजिबात नाही. म्हणजे IAS होता आला नाही, कोणा राज्यसेवेतून असिस्टंट कमिशनर व्हायचं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही, किंवा असिस्टंट कमिशनर होता आला नाही म्हणून कंबाईनमधून STI व्हायचं नाही असंही कोणी म्हटलेलं नाही, किंवा STI होता आला नाही म्हणून नगर परिषदेमध्ये कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी व्हायचं नाही असंही कोणी म्हटलेलं नाही. त्यामुळे त्यावेळी क्रिटिकल डिसिजन मेकिंग करणं महत्त्वाचं आहे. अमृतवेल नावाच्या कादंबरीमध्ये वि. स. खांडेकर फार सुंदर लिहितात की भंगलेल्या स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही, त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं सुद्धा वरदान लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, त्या स्वप्नासाठी धडपडणं, त्या धडपडीमधला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंगलंच तर भंगलेल्या स्वप्नांच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्नांमागे धावणं हा माणसाचा खरा धर्म आहे. माणसाच्या जीवनाला अर्थ येतो. क्रिटिकल डिसिजन मेकिंग करता आली पाहिजे. आणि ज्यावेळी या संपूर्ण प्रोसेसमध्ये अपयश येतील तेव्हा त्या अपयशांना पार्ट ऑफ द प्रोसिजर म्हणून कन्सिडर करता आलं पाहिजे. आणि म्हणजे मी 2022ला पासआउट झाल्यानंतर 2023ला राज्यसेवेचा पहिला अटेम्प्ट दिला. पहिला अटेम्प्टला प्री पास केली, मेन्स पास केली आणि इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूवरून परत आल्यानंतर जेव्हा GML आली जनरल मेरिट लिस्ट तेव्हा 10 मार्कांनी आपलं यश हुकलंय असं मला कळलेलं होतं आणि शून्यातून सुरुवात करायची होती. म्हणजे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू देऊन परत आल्यानंतर परत येणं म्हणजे अख्ख्या वर्डासोबत एखाद्या नवरदेवाने आपल्याच लग्नामध्ये नवरीच्या मंडपात जाणं आणि नवरीला न घेता परत आल्यानंतर त्या नवरदेवाला जेवढं दुःख झालेलं असेल तेवढंच दुःख मला झालेलं होतं. परंतु लहू कनडे एके ठिकाणी फार सुंदर लिहितात की प्रवासाचा रस्ताच जर अपयशरूपी स्मशानभूमीतून जाणार असेल तर जळणाऱ्या धगधगत्या प्रेताकडे बघून गहिवरण्यात अर्थ नाही. त्याच प्रेतावरचा घ्यायचा असतो एखादा अंगार आणि करायचा असतो आयुष्यभराचा शृंगार. आयुष्य जिंकण्यासाठी हे आयुष्य जिंकतपर्यंत आपल्याला थांबण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्या अपयशांना पार्ट ऑफ द प्रोसिजर म्हणून स्वीकारता आलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण अपयश जरी असलं तरी याच अपयशाच्या छाताड्यावर पेराव्या लागतात मेहनतीच्या ठिणग्या, उगवावं लागतं स्वाभिमानाचं झाड, द्यावं लागतं प्रामाणिकपणाचं पाणी, शिस्तीचं खतपाणी, पुस्तकाच्या प्रत्येक पानावर उभा करावा लागतो एकेका मार्कांसाठीचा विद्रोह. आणि ज्या दिवशी आपल्या स्वाभिमानाच्या झाडाला निकालाची फळं लागतील ना त्या दिवशी आपल्या अंगावर गुलाल, आईच्या डोळ्यात पाणी आणि बापाची 56 इंच फुगलेली छाती इतकं मिळवल्याशिवाय थांबायचं नाही. मुळात आपल्या गावगाड्यातून आपण PITC सारख्या जागी येऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रामधारी सिंगांनी जी कविता म्हटलेली आहे ती आपल्याच विद्यार्थ्यांसाठी असल्यासारखी मला वाटते की मैं उस माटी का वृक्ष ही जिसको नदियों ने सिंचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खिंचा है. आणि यासोबतच सुशीलकुमार शिंदे नावाची कवी जसं म्हणतात की अंधारून आल्या 10 दिशा तरी आपण घाबरायचं नाही, कारण उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्या गुलाम नाहीत, त्या उजेड पेरणाऱ्या मशाली आपण आहोत. त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये अपयश आलं
तरी शेवटी या थंड पडलेल्या व्यवस्थेच्या नसानसांमध्ये अधिकारी म्हणून आपल्यालाच भरावं लागणार आहे नीतिमत्तेचं रसायन. सुरुवात करावी लागणार आहे शांतीतील या क्रांतीची, कारण शेवटी इतिहास हा मेलेल्या मनांचा नाही तर जिवंत मनांचा लिहिला जातो. ते जिवंत मनांची आपण लोक आहोत. त्यामुळे प्रचंड प्रयत्न, आयुष्याने जी संधी आपल्याला दिलेली आहे त्या संधीचा आपण चुना करूया. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे या सोहळ्याबद्दल प्रचंड आभार मानतो. आणि आभार जरी मानत असलो तरी आपल्याच माणसांची आभार मानण्याची परंपरा आपल्याकडे नसते. त्यामुळे इतकंच म्हणतो की आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, राहू एकमेकांच्या हृदयामध्ये, या हृदयाला हार कशाला.